तू इथे काय करतेस? तू लेक्चर बंक केलंयस का? जा लेक्चरला जाऊन बस, नाहीतरी खडूस प्रिन्सिपल आहे ना, तुझ्यावर पण डाफेल. खडूस प्रिन्सिपल आहेत ते आपल्या, त्यांची पण बाजू असेल ना काहीतरी. त्यांची बाजू? तुला माहित नाही ही बाई किती सडू येते. असं का बोलतोयस? मी म्हणाले ना प्रिन्सिपल आहेत ते आपल्या. हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना. त्यांनी रस्टिकेट केलंय मला म्हणून इथे बसलोय मी. जरा सुद्धा मुलांविषयी आपुलकी नाही, प्रेम नाही, सहानुभूती नाही. आता मला सांग, यावेळी जर मी घरी गेलो तर आई विचारणार नाही की तू घरी कसा ते? म्हणून माझं इथे लेत बसलोय तर मिरच्या जमल्या या बाईला. मिरच्या झोंबल्या? माही काय बोलतोयस तू? अरे प्रिन्सिपल आहेत त्या, सगळ्यांना शिस्त लावणं काम आहे त्यांचं. मग ते सूट कसं काय देतील? तुला काय इतका पुलका आलाय का त्यांचा? ओळखा नाही. नाही ना, मग मड आपली प्रिन्सिपल मॅडम खडूस आहे मड असं. काय? तू इतकं का रिॲक्ट होतीयस? माही हे बघ, जाऊ देत, तू बस आणि खाऊन घे डबा. नकोय मला डबा. तू आधी मड आपली प्रिन्सिपल मॅडम खडूस आहे मड असं. माही असं का वागतोयस? जाऊ देत ना, डबा खाऊन घेतो. तन्वी आत्ताच्या आत्ता म्हण आपली प्रिन्सिपल मॅडम खडूस आहे म्हण असं, नाहीतर येऊन जा तुझा डबा. आपल्या प्रिन्सिपल मॅम खडूस आहेत. चल डबा खाऊ. एक मिनिट, आता असं म्हण आपली प्रिन्सिपल मॅडम मारक्या म्हशीसारखी मुलांच्या पाठी लागते म्हण. यस. माही तू तू आती करतोस हं आता? काय प्रॉब्लेम काय? तुझ्या कोणी लागतात का त्या? नाही नाही. तन्वी खरं बोलायला हिम्मत लाग. आणि आपल्यापेक्षा पॉवरफुल माणूस चुकत असेल ना तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला हिम्मत लागतेच लागते. त्यामुळे तू म्हण आपली प्रिन्सिपल मॅडम मारक्या म्हशीसारखी मुलांच्या पाठी लागते म्हण. माही त्या कोण? आपल्या प्रिन्सिपल मॅडम. त्या प्रिन्सिपल मॅम येस मुलांच्या मागे लागतात. कोणासारख्या? मारक्या म्हशीसारख्या. व्हेरी गुड. आता बघ त्यांच्या नाकावर तिथून इथेच बसणार आणि इथेच डबा खाणार रोज. चल डबा खाऊ दे. येस सर, पाठवत असतो. चहा हे डोसा आण ना. ते स्टाफ रूम मध्ये 6 कॉपी. गो फास्ट. हा आण ना, देतो. ते बोल दे. अरे नो मोबाईल दे. परवा तुला मेसेज करू नको रे. हे सानिया दे ना मोबाईल यार. अरे अण्णा 2 वडा सांबर आणि 2 समोसे. ए डोसा 2 वडा सांबार आणि 2 समोसा. हा देतो अण्णा. हा हे डोसा वडा जरा क्रिस्पी पाहिजे आज. गौरीला सांग. सांगतो. अण्णा समोसे सुद्धा गरम गरम हवेत. ते सकाळी लेक्चर्सच्या आधी बनवलेले नको आहेत. हा ए गौरी, ते वडा सांबार समोसा एकदम फ्रेश पाहिजे. हा हो ना. ओके. अशा फुकट्या कॅन्टीन वाल्याची बघ कशी वाट लावते मी. मला तर कळतच नाही यार, लोक फुकट्यासारखे शिक्षण कसं घेऊ शकतात? ते वडा इकडे दे. हे यू स्टुपिड, कळत नाही का तुला? सॉरी, मला धक्का लागला म्हणून ते पडले. ए वर पण काय बोलतेस? साफ कर चल. अयो 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 अयो, इतकं कसं सांडणे का पण तुम्ही?
बरं ते डोंट वरी, नो पॅनिक. तो डोसा आणे घे आणि ते क्लीन करणे घे. हा म्हणजे तोपर्यंत काय आम्ही घाणीत बसायचं? अय्यो ठीक आहे, डोंट वरी. ए गौरी ते प्लीज क्लीन. हा सर ते स्टाफ रूम आहे, भेज दे डोसा काय सर. होय वेटर, हात चालव ना पटपट. क्लासरूम मध्ये आन्सर्स देताना हात चालतात ना? मग आता चालत नाहीयेत? बघा, ही तिची खरी लायकी आहे. क्लासरूम मध्ये प्रोफेसर समोर नुसती पुढे पुढे करत असते ना. ए फुकटी, ए कॅन्टीन वाली, ए भाजीवली. वर्गातली जागा मी स्कॉलरशिपमुळे मिळवली आणि कॅन्टीन मधली तर मी एम्प्लॉई आहे. माझ्यासाठी कुठलंच काम छोटं किंवा मोठं नाहीये. ओ एम्प्लॉय. पुष्कर, IT मध्ये जॉबला असं वाटतंय ना? एम्प्लॉई म्हणे. तू एम्प्लॉय जरी असलीस ना तर तुझी लायकी आहे ना फक्त टेबल पुसायचीच आहे. आणि त्याची लायकी ठरवणारे तुम्ही कोणात? कोणात सांग ना. कशावरनं ठरवता तुम्ही लायकी? त्याच्या जन्मावरनं, शिक्षणावरनं, कामावरनं का त्याच्या वृत्तीवरनं? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं डॉली. आपण त्याच्याकडे काय दृष्टिकोनातनं बघतोय ना त्याच्यावरनं त्या कामाचा दर्जा ठरत असतो. कचरा साफ करणारी माणसं जर 4 दिवस आली नाही तर आजूबाजूला सगळं कचऱ्याचं साम्राज्य होतं. आणि अशा वेळेला ना तुमच्यासारखी एसीत बसणारी माणसं त्या माणसांसमोर जातात आणि त्यांचे पाय धरतात, त्यांची माफी मागतात. हो ना? कोणतंही काम हे महत्वाचं आणि प्रतिष्ठेचंच असतं. फक्त ही प्रतिष्ठा ज्यावेळेस तुम्ही पैशावरनं किंवा स्टेटसवरनं मोजता ना त्यावेळेस तुमच्या डोक्यात हवा गेलेली असते. आणि ज्या वेळेला ही हवा निघून जाते त्यावेळेला तुम्ही तोंडावर पडता. पण डोंट वरी, तुम्हाला अजून त्याचा एक्सपिरियन्स आला नसेल पण येईल लवकरच. फक्त तोपर्यंत ना कोणाचीही लायकी काढायच्या आधी 4 वेळेला विचार कर. नाहीतर तुमच्या या कोत्या वृत्तीमुळे कोणीतरी तुमची लायकी काढेल. बसा आता, दुसरा वडा सांबार आणते. मॅडम कशा आहात? काय खडूस बाई आहे. आता काय करणार? अडला हरी. मी तुम्हाला ना एक खेळ दाखवणार. हा, तो व्यवस्थित बघायचा, नीट बघायचा. हा, हे काय? अंगठा. हा, जादू दाखवतो. जादू जादू बघा. टुक 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 टुक. हे बघा, हे बघा. हा अंगठा बघा. हे बघा, हे बघा. इथे इथे बघा, इथे बघा. हा हा टुक 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 टुक. ती पण जादू करा. द्या अंगठा, द्या अंगठा, द्या 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 द्या. हा हा हा
अंगठा 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 हा ठसा 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 इथे 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 हा टुक 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 अरे ही इथे काय येते या दोघी जणी म्हणून भोवतीमध्ये जीवच घेत आहेत काय हो इथं काय करताय तुम्ही शिकाय घातलंय थंडी वाजते का थंडी थंडी उडवडे भरली बाबा ते डोकं पण दुखतंय डोकं दुखते डोकं दुखते पोटात दुखतंय पोटात दुखते पोटात दुखते तुम्ही जा मी आले दादा आला ना की आपण डॉक्टरांकडे जाऊया ना हो हो मी आले चालेल हा हा पुढचा आठवडाभर माझ्या वर्गात लेक्चरला बसायचं नाही आउट सर बाहेर व्हायचं पण वर्गाच्या बाहेर काही जणांना वाटतं स्टडी फार इझी आहे पण त्यांना कोण सांगणार इडली डोसा बनवणं इतकं सोपं नसतं ते प्रत्येकाने आपापलं काम करावं काय उगाच टेबल पुसतायचं सोडून सगळीकडे कशाला लोक चालवायचं सॉरी चुकून सांडलं सॉरी हे पुष्कर का नको देऊस गौरी पासपोर्ट इथेच राहते का? हा हा इथेच राहते या ना आत नमस्कार आम्ही कारेलकर कॉलेजमधून आलो हा ठीक आहे आली गौरी गौरी अगं हे तुला भेटायला आलेत नमस्कार आम्ही कारेलकर कॉलेजमधून आलो आहोत मी राहुल शेंडे अर्थशास्त्राचा प्रोफेसर आहे आणि हे आमचे व्हाईस प्रिन्सिपल आटले सर नमस्कार थांबा हा मी पाणी आणते बोला काय काम कळलं आमच्या गौरीकडे बरंच ऐकून आहोत आम्ही तुझ्याबद्दल गौरी आणि तुझ्यासारखी हुशार आणि टॅलेंटेड मुलगी आमच्या कॉलेजमध्ये असावी असं आम्हाला फार मनापासून वाटतं आणि त्यामुळेच आम्ही तुझ्यासाठी एक ऑफर आणली पण आमच्या गौरीने पेठे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय आणि तिला विद्यावंत पेठे ही स्कॉलरशिप ही मिळाली आहे तशी ती स्कॉलरशिप खूप कठीण असते हा पण मिळवली तिने हा वर्षाला 10,000 ना पण त्यापेक्षा चांगली स्कॉलरशिप आम्ही गौरीला ऑफर करतोय महिन्याला 2,500 म्हणजे वर्षाला 30,000 होतात आणि त्याशिवाय वह्या पुस्तकं वगैरे शैक्षणिक सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याही विनामूल्य मिळणार हा ते सगळं ठीक आहे काय आहे की आधीच 1 वर्ष आहे ना माझ्या गौरीचं शिक्षणाचं फुकट गेलंय अजून वेळ फुकट जायला नको असं मला वाटतंय आणि त्यात पेठे कॉलेजमध्ये ती खूप आनंदात आहे हा ए फुकटी ए कॅन्टीन वाली ए भाजीवाली तुम्ही एवढ्या लांबून आमच्या घरापर्यंत आलात खूप आभार तुमचे हो नाही आभार कसले मानताय
ठीक आहे, येतो आम्ही. हो या. सर 1 मिनिट, ते लेटर देता. मी तुम्हाला विचार करून कळवते. ठीक आहे, नमस्कार. आता हिला काय झालंय? कालपर्यंत तर हिला पेठी कॉलेजमध्ये शिकायचं होतं आणि आता कॉलेज बदलायचा विचार करते. पोरीच्या डोक्यात काय शिस्त आहे ना, काहीच कळत नाहीये. काय झालं? अरे अंगठा काळा निळा झाला त्यांचा, जेवायला पण तयार नाहीत. अंगठ्याला काय झालं विचारलं तर सांगत पण नाहीत. हे धरा. मॅडम, काय झालं तुम्हाला? आणि तुम्ही जेवला का नाहीत? काय झालं, बोटाला खूप लागलंय का? चिमटले कुठे? बघू त्या इकडे, बघू इकडे, मी बघतो. शाई लागली तुमच्या बोटाला. शाई कुठे लागली? शाई कशी लागली मॅडम? अर्पिता, आले दादा. का रे? अर्पिता, ही मॅडमच्या बोटाला शाई कशी लागली? साई? हा हो रे. आणि हे बघ, पेनाची नाही वाटत आहे, ही इंकपॅडची वाटते. इंकपॅड? पण इंकपॅड कुठे येते? त्या तुझं लक्ष नसताना बाहेर गेल्या होत्या का? काय माहिती, म्हणजे मी ज्यूस घेऊन आले होते त्यांना, तेव्हा त्या भिंतीकडे तोंड करून बसल्या होत्या. नंतर माझं लक्ष नव्हतं. पण मग स्टेशनरीचं सामान त्यांच्या जवळपास कसं काय आलं? उद्या जर त्याने चुकून एखादी डिंकाची बाटली किंवा शाईची बाटली प्यायली तर केवढ्यात जाईल, तुला माहितीये ना? आणि बघ, तुला जर कुठे बाहेर जायचं असेल ना तर मी आल्यानंतर जात जा प्लीज. आणि जरा लक्ष द्या अर्पिता. हो दादा, इथून पुढे मी लक्ष ठेवीन. सॉरी. हे जेवण गरम करून आण, गार झालं असेल. काय झालं मॅडम तुम्हाला? काय होतंय? त्या दिवशी कागदावरती रेघोट्या मारल्या, आज अंगठ्याला शाई लावून घेतली. काय होतंय मॅडम? बहिणीला चेन अँड ऑल आणि भाजीला फक्त खाण्यावर कटवलंयस. ए, टोमडे मारू नकोस. तुला काय हवंय ते तू सांग. मामी, मला मामी हवी आहे, जी जरा तुला 4 चौघांशी बोलायला शिकवेल, हसायला शिकवेल, माणसात आणेल. यु नो, तुझ्या लाईफ मध्ये ना फिमेल एनर्जीची कमी आहे, म्हणून तू असा उदास उदास असतोस. तुझ्या लाईफ मध्ये ना एखादी अशी मस्त मुलगी आली पाहिजे जी तुला एकदम एन्थुसियास्टिक बनवेल. आभा, आगाऊपणा करून नको, जेव मुकाट्यानं. अरे वा, काय बनवलं जेवण? काय टोपी वगैरे? अरे दादा, दिवसभर हुडहुडी भरली रे त्यांना. दिवसभर झोपून होते आणि पोट पण बिघडले त्यांचं, म्हणून दिवसभर जेवले पण नाहीयेत ते. स्वतः नवीन नवीन दागिने घालून नवऱ्याला इथे उपाशी ठेवले. लवकर वाढ ग, दुपारपासनं अन्नाचा कण देखील नाहीये ग पोटात. मग कशाला कोफ्ते वगैरे काहीतरी खायला घालतेस? आज उलट लंघन करू दे त्यांना, आराम पडू दे जरा पोटाला. ऍक्च्युली बरोबर आहे तुझं. हा नाही नाही, असू दे ना, असू दे. अहो चालेल काय, अजून पोट बिघडेल तुमचं. थांबा, मी तुमच्यासाठी गरम गरम पेज करून आणते. अरे देवा,
ही बाई मला उपाशी मारणार वाटतं आता. शेखर, बाय एनी चान्स तू तुझ्या फर्निचरचं सामान इथे हॉलमध्ये किंवा मॅडमच्या रूममध्ये ठेवलंस, विसरलास, असं काही झालंय? नाही नाही, असं काहीच नाहीये आणि काही मी ठेवलं नव्हतं. नाही, त्यांच्या बोटावर शाईचे डाग आहेत म्हणून विचारलं. नाही 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 नाही, मी काहीच नाही ठेवलं होतं. हो खरंच काही नाही. हो हो, थंडी थंडी वाजते. हो हा, थंडी वाजते ना, हे घ्या जरा बरं वाटत. अगं आता हे काय? अहो थंडी वाजते ना तुम्हाला, राहू दे. हो हो हो, थंडी 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 वाजते मला. हो हो. अरे देवा, आधीच्या टोपीने जीव काढलाय, अजून ही शाल कुठे? बाबा, तुम्ही ना जरा पेस्ट घेऊन शांतपणे झोपा. आणि मम्मा, कोफ्ता मस्त झालाय. हो ना, वाढू अजून. हॅलो, हां सर बोला. अभिमन्यू सर, काम झालं आहे. गौरी पासपुते आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते. अरे वा, थँक्यू सर, थँक्यू सो मच.